नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपण बघतो सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 26 आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत स्क्वेअर. स्क्वेअर याचाच अर्थ होतो चौरस. तर स्क्वेअर म्हणजे काय? या ठिकाणी आपण एक आकृती घेतलेली. ही आकृती आहे चौरसाची. याला नाव देऊ आपण ABCD. तर चौरस म्हणजे काय की ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असतो, ज्या चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असतो आणि प्रत्येक बाजू एकरूप असते, त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात. इफ ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. इफ ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल अँगल्स आर राइट अँगल, इट इज कॉल्ड स्क्वेअर. अशा आकृतीला आपण चौरस असे म्हणतो. मग याच्या प्रॉपर्टीज काय आहे? तर पहिली प्रॉपर्टीज आता लक्षात घ्या. आपण याच्या अगोदर रेक्टँगल बघितलेला आहे. इफ एव्हरी अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज राईट अँगल देन इट इज कॉल्ड ए रेक्टँगल. ही व्याख्या आपण बघितलेली. म्हणजे चौकोनाचा जर प्रत्येक कोन काटकोन असेल तर तो चौकोन आयत असतो. इथं सुद्धा स्क्वेअरमध्ये प्रत्येक कोन काटकोन आहे. याचा अर्थ स्क्वेअर हा रेक्टँगल होऊ शकतो. रेक्टँगल स्क्वेअर होणार नाही, पण स्क्वेअर हा रेक्टँगल होऊ शकतो. फरक काय दोन्हींमध्ये? तर दोन्हींमध्ये काय फरक आहे की इन रेक्टँगल ओनली अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट and in square all sides of are congruent. आयतामध्ये फक्त समोरासमोरील बाजू एकरूप असतात, सर्वच बाजू एकरूप असतात असं नाही, पण चौरसाच्या मात्र सर्वच्या सर्व बाजू एकरूप असतात. हा त्याच्यामधला डिफरन्स आहे, हा फरक आहे. आणि दोन्हींमध्ये साम्य काय? काय साम्य? In rectangle and in square every angle is right angle. दोन्हींमध्ये प्रत्येक कोन हा काटकोन असतो. हे साम्य. मग आपण जर स्क्वेअरला रेक्टँगल म्हणू शकतो, याचा अर्थ रेक्टँगलच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्याच प्रॉपर्टीज कशाच्या असणार आहे? चौरसाच्या असणार आहे. जसं सम्मुख बाजू एकरूप असतात, तर याच्याही सम्मुख बाजू एकरूप आहे, कारण सर्वच बाजू एकरूप आहेत. इन रेक्टँगल अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ऑल्सो इन स्क्वेअर अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. सेकंड, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. Also in square opposite angles are congruent. जर आयताचे सम्मुख कोन एकरूप आहे, चौरसाचे सुद्धा सम्मुख कोन एकरूप आहे. मग आपल्याला काय नेमका गुणधर्म वेगळा कोणता आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता इथं आपण डायगोनल्स काढूया. सुरुवातीला काढू डायगोनल AC, त्यानंतर डायगोनल BD.
हे दोन डायगोनल आपण काढून घेतले, डायगोनल AC आणि डायगोनल BD हे काढून घेतलेले. आता आयताचा जो गुणधर्म आहे रेक्टँगलचा, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, तसं चौरसामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगता येईल, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसरा गुणधर्म, आयताचे जे डायगोनल्स असतात ते बायसेक्ट इच अदर, परस्परांना दुभागतात. याचाच अर्थ चौरसाचे सुद्धा कर्ण परस्परांना दुभागतील, म्हणजे डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हा झाला दुसरा गुणधर्म. पण ह्या डायगोनलच्या बाबतीत एक वेगळा गुणधर्म आहे आयतामध्ये आणि चौरसामध्ये. तो कोणता आहे की आयताचे जे कर्ण असतात जिथं छेदतात तिथं काटकोन करत नाही, म्हणजे डायगोनल्स नॉट परपेंडिक्युलर इन रेक्टँगल बट डायगोनल्स परपेंडिक्युलर इन स्क्वेअर. म्हणजे चौरसाचे कर्ण हे परस्परांना लंब असतात. म्हणजे तिसरा गुणधर्म आपल्याला काय सांगता येतो, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. डायगोनल्स आर perpendicular to each other. Diagonals are perpendicular to each other. आणि चौथा जो गुणधर्म आहे तो आहे डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल. हा एक वेगळा गुणधर्म आहे आयताचा आणि चौरसाचा, की चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे AC कर्ण कोन A आणि कोन C ला दुभागतो, BD कर्ण कोन B आणि कोन D ला दुभागतो. म्हणजे डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. डायगोनल्स bisect the opposite angle. Diagonals bisect the opposite angle. म्हणजे हे जे चार गुणधर्म आहे, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल. हे चार महत्त्वाचे गुणधर्म ह्या चौरसाचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आता या ठिकाणी या गुणधर्मावर आधारित एक इथं शॅम्पल उदाहरण तुम्हाला सोडून दिलेलं आहे, ते शॅम्पल उदाहरण अभ्यासायचं आहे. आता आपण या ठिकाणी जे सोडून दिलेली उदाहरणं आहेत ती सोडून दिलेली उदाहरणं बघूया. आता पहिलं उदाहरण या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे 10 सेंटीमीटर कर्ण असलेल्या
चौरसाच्या बाजूची लांबी काढायची. मग आपण या ठिकाणी एक चौरस घेऊ आणि त्याचा एक कर्ण घेऊ. आता ही जी आकृती आहे थोडा मोठा करून घेऊ चौरस. अशा पद्धतीने हां, आणि याला नाव देऊ ए बी सी डी. आता काय म्हणलेलं या ठिकाणी पहा, फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. डायगोनल किती आहे? 10 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला त्याची साइड फाइंड करायला सांगितलेली. मग आता या ठिकाणी आपण डेफिनेशन बघितलेली स्क्वेअरची. इफ ऑल द साइड्स अँड ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट then it is called square. all angles are congruent याचा अर्थ every angle is 90 degree, म्हणजे every angle is right angle, म्हणजे या ठिकाणी angle B is 90 degree. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रायंगल ABC is a right angle triangle, हा काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणता येईल ट्रायंगल ABC is right angle triangle. राईट अँगल ट्रायंगल. मग इथं आपल्याला असं सांगता येईल की हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर पायथागोरस प्रमेय काय सांगते? पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. इथं म्हणता येईल आपल्याला पायथागोरस थेरम. आणि मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर AB आणि BC ह्या कशाच्या बाजू आहेत? कोणत्या बाजू आहेत? ह्या क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर ABCDच्या बाजू आहे. आणि स्क्वेअर म्हणलं की त्याच्या सर्व बाजू कशा येतात? कॉन्ग्रुएंट येतात. म्हणजे याचा अर्थ AB इज इक्वल टू BC. म्हणजेच हाच थेरम आपल्याला कसा लिहिता येईल? सो दॅट AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. AB स्क्वेअर का घेतलं? कारण AB इज इक्वल टू BC. म्हणजे BC ची जी व्हॅल्यू असणार आहे तीच व्हॅल्यू AB ची असणार आहे, म्हणून BC ऐवजी AB घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि मग या ठिकाणी सो दॅट AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AB स्क्वेअर इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 10 स्क्वेअर. सो दॅट आता हे दोन जे आहे हे डावीकडून उजवीकडे न्या, म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर अपॉन 2. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल? AB स्क्वेअर इज इक्वल टू 100. 10 चा स्क्वेअर किती येतो? 100 अपॉन 2, म्हणजे इज इक्वल टू 50. म्हणजे AB स्क्वेअर इज इक्वल टू येतो 50. मग 50 म्हणजेच काय? AB स्क्वेअर इज इक्वल टू 50 म्हणजेच 25 इंटू 2. आणि आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल AB इज इक्वल टू 25चं स्क्वेअर रूट येईल 5 आणि 2चं स्क्वेअर रूट येईल अंडर रूट 2 सेंटीमीटर. सो दॅट
side of square is equal to, so that side of square is equal to 5√2 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. आणि हे जे दुसरं उदाहरण आहे हे सुद्धा अशाच पद्धतीनं सोडवायचं आहे. फक्त इथं बाजू दिलेली आहे. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल काढायला सांगितलेलं आहे ऑफ अ स्क्वेअर विथ साईड 8 सेंटीमीटर. ज्या चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे त्या चौरसाची साईड काढायला सांगितलेली. थोडक्यात सांगतो तुम्हाला. पहा, समजा हा चौरस आहे आणि याची बाजू आहे 8 सेंटीमीटर. प्रत्येक बाजू किती येईल? 8 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी पुन्हा ABC हा ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल होईल. आणि मग याच्यामध्ये हेच पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी येईल. म्हणजेच AB² प्लस BC² इज इक्वल टू AC². मग ABची व्हॅल्यू किती दिलेली? 8² प्लस BCची 8² इज इक्वल टू AC². 8² 64. 8² किती येईल? 64 प्लस 64 इज इक्वल टू AC². 64 प्लस 64 128 इज इक्वल टू AC². मग आता AC² इज इक्वल टू 128 म्हणजे 64 इंटू 2. आणि दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला तर AC इज इक्वल टू 8√2 सेंटीमीटर. मग खाली म्हणता येईल तुम्हाला डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 8√2 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने दोन्ही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. पण हे उदाहरण दुसरं उदाहरण सोडवताना केवळ एवढं नाही सोडवायचं, हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल, सो दॅट हे पायथागोरस प्रमेय हे लिहिण्याची गरज नाही आहे. हे जे आहे हे इकडं घ्यायचं नाही. मग फक्त याच्यात व्हॅल्यू टाकायची. पुढं फक्त इकडं व्हॅल्यू टाकायची आणि डायगोनल फाइंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील. धन्यवाद.